विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुम्। या सांगली नगरीमध्ये संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लोक कल्याणासाठी आयोजित 9 दिवसीय आशीर्वचन आणि इष्टलिंग पूजा समारंभामध्ये मार्गदर्शन करत असलेले बेळंकीकर महाराज, मैशाळकर महाराज, वाळवेकर महाराज, या समितीचे सर्व पदाधिकारी गण, आजचे सर्व सत्कार मूर्ती, श्रद्धेने सहभाग घेतलेले सर्व सद्भक्तगण आणि मातांनो, 9 दिवसाचा हा कार्यक्रम होता। आज 6वा दिवस संपत आहे। अजून आपल्या पदरामध्ये केवळ 3 दिवस उरलेला आहे। या 9 दिवसीय सत्संग समारंभामध्ये एक विशेष पर्व म्हणजे बिजापूर ज्ञानयोगाश्रमाचे लिंगैक्य सिद्धेश्वर स्वामीजींच्या योगायोगाने प्रथम पुण्यस्मरण तुम्हा सर्वांना लाभलेला। सिद्धेश्वर महाराज कन्नड, मराठी, हिंदी, अंग्रेजी आदी सर्व भाषांमध्ये अतिशय सुंदर आध्यात्मिक प्रवचन करत होते। विदेशामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवचन झालेले तुम्हा सर्वांना माहीत आहे। वेदामध्ये एक उक्ती आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम। वेदाचा आदेश आहे, दैनंदिन जीवनामध्ये 2 काम रोज न चुकता करण्यासाठी सांगितलेलं आहे। पहिला म्हणजे स्वाध्याय, दुसरा म्हणजे प्रवचन। स्वाध्याय म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या ज्ञान वर्धन करण्यासाठी, आत्मकल्याणासाठी जे तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करता त्याचे नाव आहे स्वाध्याय। आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेले ज्ञानाला फक्त आपल्या पुरते न ठेवता आपल्या जवळ आलेले 4 लोकांना ते ज्ञान वाटायचे, ज्ञान दान करायचे सांगितले। प्रवचन त्याला म्हणतात। जसं तुमच्या घरी स्वयंपाक तयार केल्यानंतर
एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नियम आहे, अतिथींना जीव घातल्याशिवाय स्वतः खायचे नाही. स्वयंपाक झाल्या की जेवण सुरू नाही करायचे. कमीत कमी थोडा वेळ वाट पाहायची. किती वेळ? एक गाय दोहण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ कोणीतरी अतिथी येणार आहे का म्हणून वाट पाहून नंतर आपण स्वयंपाक प्रसाद रूपाने स्वीकार करावाचं सांगितलेलं आहे. म्हणजे तेन त्यक्तेन भुंजीथाः, आपल्या घरी केलेले अन्न सुद्धा आपणच स्वतः न खाता इतरांना अवश्य दिलं पाहिजे. जरी तुम्हाला इतरांना देण्यासारखा उदार मन जर नसेल तर कमीत कमी आपल्या देवावर असलेले आपल्या इष्टलिंगाला तरी नैवेद्य दाखवून तरी खावा असं सांगितलेलं आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, तुझ्याकडे हात माझ्याकडे भात. म्हणजे देवाला नैवेद्य दाखवितो म्हणजे देव खात नाही हा तुम्हाला माहीतच आहे. म्हणून वरचे वर त्यांना हात दाखवायचे, खालचे आपण जेवण करतो. परंतु तेवढं तरी करणारा सुद्धा पुण्यवान मानला जातो. जसं अन्नदान महत्वाचे आहे, ज्ञानदान त्याच्यापेक्षा महत्वाचे आहे. अन्नदानम महादानम ज्ञानदानम अतः परम अन्नेन क्षणिका तृप्ति यावत् जीवंतु विद्यया. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानला जातो. अन्नदान करणं म्हणजे जीवदान दिल्यासारखं असतं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठलाही लौकिक अलौकिक आध्यात्मिक कार्यक्रम चालू असताना शेवटी सर्वांना अन्नदान करण्याची पद्धती आहे. आता सांगलीकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करता हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद वाटतो आहे. अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा ज्ञानदान कितीतरी पटीने श्रेष्ठ मानला जातो. अन्नेन क्षणिका तृप्ति यावत् जीवंत विद्यया. जेवण करून जाता, रातभर ठीक आहे, सकाळी उठले की पुन्हा काहीतरी खावं लागतं तुम्हाला. परंतु ज्ञानदान जे आहे ना, यावत जीवंत विद्यया. तुम्ही 9 दिवस इथं जे अध्यात्म चिंतन चालू आहे त्याच्याने जे ज्ञान तुम्हाला मिळतो ते कधी कमी होणार नाही. जीवनभर उपयोगी पडणारा ज्ञान असतं. म्हणून अन्नदानापेक्षा ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ मानला जातं. तसं ज्ञानयोगी सिद्धेश्वर महाराज आपल्या आयुष्यातला भरपूर आयुष्य गुरुजवळ त्याने ज्ञान अर्जन केला. ज्ञानार्जन केल्यानंतर त्या ज्ञानाचे दान करत गेले. परंतु सर्व दानांमध्ये ज्ञानदान ह्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. किती दिले तरी कमी होत नाही. अन्नदान केले की अन्न कमी होतो. वस्त्रदान दिले की वस्त्र कमी होतात.
धनदान दिले की धन कमी होतो, परंतु ज्ञानाचे जो दान देतो त्यांचे ज्ञान वाढत जातो, कधी कमी होत नाही. म्हणून जेवढं देतात तेवढा वाढणारी संपत्ती म्हणजे केवळ ज्ञानच आहे. म्हणून सिद्धेश्वर महाराज असो, त्यांचे गुरु महाराज मल्लिकार्जुन स्वामीजी हे जीवनभर एक एक गावामध्ये महिना महिना राहून त्यांनी प्रवचन केलेलं आहे. परंतु मरण कोणालाही सोडत नाही. मरणम प्रकृती ही शरीरिणाम. जन्म घेतलेला देवानं सुद्धा अवतार समाप्त करावं लागतं. आपल्या देशामध्ये जसं दशावतार होऊन गेले, त्या अवतार घेतलेले भगवंताच्या स्वरूप असताना सुद्धा त्यांच्या अवताराची समाप्ती करावं लागतं. तसं योगायोगाने ज्या दिवशी सिद्धेश्वर महाराज शिव झाले होते त्या दिवशी आम्ही टीव्हीच्या माध्यमातून आपला संदेश दिलो होतो. आज योगायोगाने त्यांच्या प्रथम पुण्यतिथी इथं असताना होत आहे. म्हणून त्यांच्या आत्माला शांती मिळो. त्यांनी केलेले ज्ञानदानाचं महत्त्व किती आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे. असं ज्ञानदानाचे समारंभ निरंतर चालू असो असं सर्वांना शुभाशीर्वाद देऊन 9 दिवसाच्या हा कार्यक्रमामध्ये 6 दिवस आपले पूर्ण झालेले, उरलेले केवळ 3 दिवस आहे. या 3 दिवसामध्ये उद्या होणारा कार्यक्रम सर्वात मोठा कार्यक्रम. या सर्व कार्यक्रमाच्या फलश्रुती म्हणजे उद्याचा कार्यक्रम आहे. उद्या तुम्हा सर्वांना श्रीमंत होण्याचा कार्यक्रम आहे. श्रीमंत केव्हा होतो? ज्याच्या जवळ देव आहे, देवाची कृपा आहे, तोच श्रीमंत आहे. एकदा राम बसले असताना हनुमंत दर्शनासाठी आला. दर्शन करून उभे असताना रामाने हनुमंताला विचारले, या जगामध्ये श्रीमंत कोण आणि दरिद्र कोण? कोणाला श्रीमंत म्हणायचे, कोणाला दरिद्र म्हणायचे? हनुमंत म्हणाला, विपद्विस्मरणं विष्णोः संपन्नारायण स्मृती. देवाचे स्मरण करणं ही संपत्ती आहे आणि देवाला विसरणं म्हणजे हे दरिद्रता आहे असं त्यांनी सांगितलं. देवाचे स्मरण म्हणजे सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही अनेक बँक माहीत आहे तुम्हा सर्वांना, देश विदेशातील भरपूर बँक माहीत आहे. त्या बँकमध्ये तुम्ही पैसा जमा करता, त्याच्याकडे लोन वगैरे घेत असता. परंतु या भारत भूमीमध्ये असं एक विलक्षण बँक आहे, त्याला म्हणतात नामस्मरणाचे बँक. त्या बँकमध्ये काय नसतं, तुम्ही लिहिलेले नामस्मरण ठेवतात. तुमचे जे संपत्ती आहे ते फक्त तुम्ही या लोकांमध्ये जेवढं दिवस राहतात तेवढं दिवस वापरता येते. परंतु नामस्मरणरूपी जो संपत्ती आहे, तुम्ही इथं असताना पण उपयोग पडणार, तुम्ही परलोकी जाताना तुमच्या सोबत येणारी संपत्ती म्हणजे नामस्मरणाची संपत्ती आहे. म्हणून उद्या तुम्हाला दीक्षा समारंभामध्ये
इष्टलिंग हातात देतात आणि तुमच्या उजव्या कानामध्ये गुरु महाराज गोपनीयताने मंत्र उपदेश करतात. मंत्र तुम्हाला देवाबरोबर संबंध जोडणारा साधन आहे. आपला इष्टदेव कुठं आपल्याला दिसणार नाहीये, परंतु त्या देवाबरोबर संबंध जोडण्याचं काम मंत्र करतो. गुरु महाराज तुम्हाला जे मंत्र देतात, मननात त्रायत इति मंत्रः, त्या मंत्राचे आवर्तन करत गेल्यानंतर ज्याच्या नावाने तुम्ही आवर्तन करता त्यांचे तुमचे संबंध होणारा श्रेष्ठ साधन म्हणजे मंत्र आहे. म्हणून गुरु महाराज तुम्हाला दीक्षामध्ये जे मंत्र देतात, यद्यपि प्रसिद्ध असले तरी सुद्धा त्या गुरुच्या मुखातून आपल्याला श्रवण करावं लागतं. आपल्या देशातील मंत्रशास्त्रांमध्ये 7 करोड मंत्र सांगितलेलं आहे. त्या 7 करोड मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे पंचाक्षर महामंत्र आहे. सप्तकोटिषु मंत्रेषु मंत्र हा पंचाक्षरो महान. 7 करोड मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र मानला जातो. त्या मंत्राला तुम्हाला उपदेश देतात आणि त्याचे जप करण्यासाठी तुम्हाला सांगतात. जप म्हणजे काय? असकृत अभ्यासः जपः. एक मंत्राला 1दा 2दा 3दा 100दा 1000दा 10,000दा असं जे आवर्तन करता त्या आवर्तनाला जप जप असं म्हणतात. तज्जपः तदर्थ भावन. मंत्राचे आवर्तन करत असताना मंत्राचा अर्थ समजून घेऊन मनामध्ये अर्थाचे चिंतन व्हायला पाहिजे आणि मुखामध्ये मंत्राचे आवर्तन व्हायला पाहिजे. त्याला असं जप असं म्हणतात. जपतो नास्ति पातकम. हे जप केल्याने काय होतो? मनुष्य कळत न कळत काहीतरी पापकाम करत असतो, शरीराने वाणीने मनाने, परंतु न कळत करत असलेले पापाचे धुवून काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी सर्वात सुलभ साधन म्हणजे जप आहे. किती जन्माचे जरी पाप असला, एक 100 वर्ष घर बंद करून ठेवलेलं आहे, गाढ अंधकार आहे, 100 वर्ष दरवाजा उघडलेला नाही, प्रकाश गेलेला नाही, त्या कमरातील अंधकार दूर करण्यासाठी किती दिवस दिवा लावावा लागतो? एक क्षण दिवा लागले की निघून जात. तसंच आपल्या अनेक जन्मामध्ये केलेले जरी पाप असले तरी सुद्धा नाम जपाने सगळे पाप धुवून जातात. म्हणून या भूलोकामध्ये अंतःकरण शुद्ध करण्यासाठी, देवाशी संबंध जोडण्यासाठी श्रेष्ठ साधन म्हणजे मंत्र आहे. योगायोगाने अयोध्यामध्ये रामाचे प्राणप्रतिष्ठापना प्रसंग आहे. त्यानिमित्ताने एक वाल्मिकी जीवनातली कथा तुम्हाला माहीत आहे बघा, आम्ही आठवण करून देतो. वाल्मिकीचे नाव वाल्या कोळी होता, तुम्हाला माहीत आहे. परंतु त्याने जे निषिद्ध काम होतं, चोरी करणं, हे करणं, हे सगळं करत होते. परंतु एकदा त्या रस्त्याने नारद महर्षी जात होता.
एक माणूस दिसले की त्याच्यामध्ये काय तर असतील, त्यांना दरोड करण्याच्या दृष्टीने धरत होता, तसं नारदानं सुद्धा वाल्या कोडीत धरला. तुझ्याजवळ काय आहे दे. तो म्हणला माझ्याजवळ काही नाही आहे, परंतु जे आहे ते दे, असं त्यांचे तलाशी घेऊ लागला. त्यावेळी नारद सहज त्यांच्याशी बोलला, हे सगळं तू चोरी करतो, लबाड बोलतो, हे सगळं निषिद्ध काम तू करतो, कशासाठी करतो? तो म्हणला माझा मोठा परिवार आहे, ते परिवाराचे भरण पोषण करण्यासाठी मला हे करावं लागतं. नारद म्हणाले, देवाने तुला एवढं सुंदर शरीर, सशक्त शरीर दिलेलं आहे, हात पाय चांगला आहे, तो शरीराने कष्ट करून परिश्रमाने संपादन करून तू पालन केलं पाहिजे आपल्या परिवाराला. असं चोरी करता कामा नये. माग्रद कश्यश्विद्धनम, दुसऱ्याने कष्टाने अर्जन केले संपत्तीचे अपहरण कोणी करू नये. तो म्हणला केल्याने काय होतो? मी तेच करत आलो, त्याच्याने काय होणार आहे? नारदाने त्याने एक दिव्य दृष्टी दिला. तो एवढ्या वर्षामध्ये जे काम केला, पापाचे काम केलं, त्याचे पाप किती वाढले तू बघ. नारदाने दिलेले दिव्य दृष्टीने वाल्या कोळीने ते सगळं आपल्या पापाचे पहाड बघितलं, मोठा हिमालयासारखा पहाड. तेव्हा त्यांच्या मनामध्ये भीती वाटली. तो म्हणला हे पापाचे पहाड काय होणार आहे? ते सगळं तुलाच भोगावं लागणार आहे. तो म्हणला मी कशाला एकटा भोगतो? मी चोरी केलेले संपत्ती म्हणजे सगळे परिवार खाल्लेला आहे, मग सगळे वाटून घेतील. नारद म्हणाला ते तुझ्या काम आहे, कष्ट करून त्यांना परण करण्याचे, परंतु चोरी तू करतो आहे, त्याचे फल तुलाच भोगावं लागणार आहे. नाही नाही, माझ्या परिवारातील सगळे लोक माझ्यावर प्रेम करतात, माझ्या सगळ्यामध्ये वाटून घेतात, मग जा तू विचार करून ये. मग नारदाला एक वृक्षाला बांधला आणि पळत पळत गेला. घरामध्ये जाऊन सगळ्यांना विचारला, मी रोज संपत्ती कमवून घेऊन येतो, ते चोरीने करतो, त्याच्यामुळे माझ्या पहाडासारखा पाप वाढलेला आहे. त्या पापाचे वाटणे तुम्ही सगळं करून घेता की नाही घेता? सगळे म्हणाले तुमच्या पैशामध्ये आम्ही हिस्सेदार आहे, पापामध्ये हिस्सेदार नाही. तू केलेले पापाचे फळ तुलाच भोगावं लागतो. त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. पळत पळत आला, म्हणला करताना करत गेलो इतकं वाढलेले पाप आहे, ते पाप कसं कमी होणार? नारद म्हणाले पाप दूर करण्याचे दोन तरीका आहे, दोन उपाय आहे. एक उपाय म्हणजे तू स्वतः भोगून ते कमी करून घ्यावा लागेल. दुसरा उपाय म्हणजे देवाचे नामस्मरण जरी तू केला, तुझे पाप सगळे भस्म होऊन जाणार, तुला काय त्रास होणार नाही. तो म्हणला ठीक आहे, मला नाम उपदेश करा. त्यावेळी नारदाने वाल्या कोळीला राम 2 अक्षराचा मंत्र उपदेश केला. तू ह्याचे जप कर. त्यांचे वाणी इतकं अशुद्ध होती, तो नेहमी मारो पिटो काटो म्हणणारा माणूस राम असं म्हणता आला नाही त्याला. तो उलटा बोलला, मरा. नारद म्हणतो राम, हा म्हणतो मरा. कित्येक वेळ सांगून 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 नारद थकून गेला. म्हणला ठीक आहे, तुला जसं येतं तसं जप कर. तुलसीदास
लिहिलेलं आहे, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भयो ब्रह्म समाना. वाल्या कोळी नाव उलटा जप केला, मरा 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 केला, केव्हा तर राम होऊन गेला. तर मरा 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 म्हणता म्हणता राम झाला. त्यांचे सर्व पाप नाहीसे झाले. त्याच्यासाठी तुलसीदास म्हणतो, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भयो ब्रह्म समाना. देवाचे नाम सुलटा आला नाही तो उलटा जप केला, तो काय झाला, आदि कवी झाला. भारताचे आदि कवी. रामायणाच्या रचना त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे. तर कोणीतरी विचारले, त्याने उलटा केले तर एवढे सिद्धी कशाला मिळेल, आम्ही सुलटा करतो, आमचे काय होत नाही. त्यावेळी तुलसीदास म्हणतो, तुलसी अपने राम को रीज भजो या कीज, भूमि पड़े उपजेंगे ही उल्टे सीधे बीज. खूप सुंदर उदाहरण देतात. एक शेतकरी माणूस जमिनीमध्ये बीजाची पेरणी करतो. बीजाचे जे तोंड असतो अंकुर उगण्याचा, तो पेरणी करत असताना कधीतरी उलटा पडतो, कधीतरी आडवा पडतो, कधी सीधा पडतो. तो काय बघत नाही, हाताने लावत जात नाही. परंतु तुलसी अपने राम को रीज भजो या खीज, भूमि पड़े उपजेंगे ही उल्टे सीधे बीज. शेतकऱ्याने उलटा सुलटा न बघता पेरणी करत जातो भूमीवर विश्वास ठेवून. परंतु भूमाता काय करते, उलटा पडलेले बीजाला सुद्धा सीधा करून त्याचे सीधा फसल जसं देते, तसं ज्या देवाचे नाव भक्त भक्तीने उलटा जरी केला, देव त्याला सुलटा करून घेतो आणि फल देतो. त्याचे उदाहरण म्हणजे वाल्मिकी आहे. तसं नामस्मरणामध्ये शक्ती खूप मोठी आहे. नाम जपाने अनेक लोक जगाच्या ह्या संसारातून तरुण गेलेले. नाम लेत भव सिंधू सुखाई. तुलसीदास म्हणतात, आम्ही ज्या भूमीमध्ये आहे त्याला संसार सागर आपण म्हणतो. या संसार रूपी सागरामध्ये जे लोक नामस्मरण करतात, जप करतात, ते तरुण जातात संसार सागरातून. म्हणजे संसार सागरातून तरुण जाणारा आणि देवाला जीवाला संबंध जोडणारा सूत्र म्हणजे तो महामंत्र आहे. म्हणून सिद्धांत शिखामणीमध्ये पंचाक्षर मंत्राचे 5 नाव आहे. मूलम, विद्या, शिवः, शैवसूत्रम, पंचाक्षरस्तथा. एतानि पंचनामानि पंचाक्षर महामनो. पंचाक्षर मंत्राचे 5 नाव आहे. पहिला नाव आहे मूल. मूल मंत्र म्हणजे पंचाक्षर मंत्र. दुसरा आहे विद्या मंत्र, मूलम विद्या. शिवमंत्र, शैवसूत्र आणि पंचाक्षर असं 5 नाव आहे. मूल म्हणजे सर्व मंत्रांचे मूल असल्यामुळे पंचाक्षर मंत्राला मूल मंत्र म्हणतात. आणि या मंत्राचा जप केल्याने किती अशुद्ध बुद्धी असली तरी सुद्धा बुद्धी शुद्धी होऊन आम्हाला श्रेष्ठ विद्याचे प्राप्त होते. म्हणून आपल्या धर्मामध्ये पूर्वी काळी 8व्या वर्षी शाळेला घालत होते. आता तर मी 3ऱ्या वर्षी
2.5 वर्षी घालता, आणखीन दिवसानंतर पोटातच असताना शाळा घालायची पद्धत येऊ शकते. परंतु पूर्वी काळी 8व्या वर्षी शाळेला मुलाला पाठवत होते. म्हणजे 8 वर्षपर्यंत मुलांच्या डोक्यावर कुठलाही बोज न घालता तो खाऊन पिऊन खेळून शरीराने बुद्धीने स्वस्थ व्हायला पाहिजे, नंतर शाळेला घातलं अशी पद्धती होती. आता शिकवायचे जास्त घाई असल्यामुळे तुम्ही लवकर करून आला तर तरी 7 वर्ष नियम केलेला आहे. परंतु शाळेला पाठवण्याच्या अगोदर आपल्या धर्मामध्ये पहिले दीक्षा देत होते. दीक्षा देऊन मंत्र त्यांना उपदेश देऊन नंतर शाळा शिकण्यासाठी पाठवत होते. कुठल्याही विद्यामध्ये जो शिकत असले तर तो त्या विद्यामध्ये तो पारंगत होता, म्हणून त्याला विद्या मंत्र म्हणतात. आणि या मंत्राचे तिसरा नाव आहे शिवमंत्र. म्हणजे आराध्य शिवाचे हा प्रबोधक असल्यामुळे ह्याचं नाव शिवमंत्र आहे. चौथं नाव आहे शैव सूत्र. सूत्र म्हणजे 1-2 व्यक्तीमध्ये संबंध जोडणारं सूत्र आपण म्हणतो. जसं लग्न समारंभामध्ये पंचकळशाची स्थापना करता, त्याला गुंडाळलेले दोरा एका वधूवराच्या हाती देतात, एक गुरुकडे दिलेले असतात. म्हणजे गुरुच्या वधूवरांच्या संबंध सूत्रद्वारे व्हावा असा उद्देश असतो. तसं आपला इष्टदेव आणि आमचा संबंध जोडणारा मंत्र म्हणजे तो पंचाक्षर, म्हणजे त्याला शैव सूत्र असं म्हणतात. सूत्राने जसे 2 व्यक्तीचे संबंध होतो, तसं मंत्रामुळे सुद्धा जीव आणि शिवाचा संबंध होतो आणि संबंधाने देवाची महिमा आपल्याला प्राप्त होत असते. काशीमध्ये विश्वनाथ दर्शनासाठी भरपूर लोक जातात. तर तिथे एक म्हण प्रसिद्ध आहे, दीनबंधो दीनानाथ मेरी डोरी तेरी हात. म्हणजे आमच्या जीवनाचा दोरा देवाच्या हाती असतो. जसं देव इशारा करतो तसं आपलं जीवन, जसं त्याचा अर्थ आहे. म्हणून सगळे लोक देवासमोर जाऊन दीनबंधो दीनानाथ मेरी डोरी तेरी हात असं बोलत होते. एक खेडेगावचे म्हातारी विश्वनाथ दर्शनासाठी आली होती. 2-4 लोक म्हणत असले तर ऐकले. ऐकून ती सुद्धा म्हणाव म्हणून म्हणायला गेले, थोडा उलटा पुलटा झाला. ते काय म्हणले, दीनबंधो दीनानाथ तेरी डोरी मेरी हात असं म्हणाले. म्हणजे मेरी डोरी तेरी हात नाही, तेरी डोरी मेरी हात असं उलटा म्हणाले. त्यावेळी तिथं असलेले जे पंडित लोक होते, अरे अम्मा तू उलटा बोलती आहे, तुझ्या डोरी देवाच्या हाती असलं पाहिजे, देवाच्या डोरी तुझ्या हाती कसं असणार. ती म्हणले माझ्या तोंडातून गेलेलं आहे ते काय वापस येत नाही. माझी डोरी त्यांच्या हाती असो, त्यांच्या डोरी माझी हाती असो, काय फरक पडतो. संबंध झाले की नाही, माझ्या डोरी त्यांच्या हाती असले तरी संबंध होतो, त्यांच्या डोरी माझ्या हाती असेल तर संबंध होतो. संबंध करण्यासाठी, जीव शिवाचा संबंध करण्यासाठी मंत्र, याला शैव सूत्र असं म्हणतात. आणि या मंत्रामध्ये 5 अक्षर असल्यामुळे न म शिवाय हे 5 अक्षर असल्यामुळे ह्याला पंचाक्षर सांगितलेलं आहे. हे 5 अक्षराचे जो मंत्र आहे, हे मंत्र ज्यावेळी गुरु महाराज तुम्हाला देतात उदिया,
त्याला मंत्र दीक्षा असं म्हणलेलं आहे. एक क्रिया दीक्षा, दुसरा मंत्र दीक्षा, तिसरा वेदा दीक्षा, असं 3 प्रकारची दीक्षा होतात. गुरु महाराज तुमच्या मस्तकावर हात ठेवून तुझी आत्मा आणि परमात्म्यामध्ये काही भेद नाही, तो साक्षात परमात्मा स्वरूप आहे, अशा रीतीने ज्यावेळी प्रबोधन करतो त्याच्या नाव आहे वेदा दीक्षा. आणि गुरु महाराज तुमच्या दाहिने कानामध्ये अत्यंत गोपनीय दृष्टीने ज्यावेळी मंत्र उपदेश करतात त्याच्या नाव आहे मांत्री दीक्षा. आणि हातामध्ये लिंगाला संस्कार करून लिंगामध्ये तुमचे प्राण प्रतिष्ठापना करून हे प्राणासारखा तो नेहमी सांभाळला पाहिजे असं तुमच्या हाती देताना क्रिया दीक्षा असं म्हणतात. या मंत्र दीक्षामध्ये सांगत असताना गुरु महाराज तुम्हाला जप करण्यासाठी काही नियम सांगतात. नियम काय आहे? नियम हे एकदा मंत्र घेतल्यानंतर न चुकता रोज आपण जप केला पाहिजे. मग महाराज किती जप करायचे? म्हणून परवा आम्ही सांगितलं होतं, जास्त सांगितलं तुम्ही करणार नाही म्हणून सुरुवातीला मी सांगत असतो तुम्ही 108 करा, त्याच्यामध्ये वाढवत जावा 500 करा, आणि वाढवायची इच्छा झाली तर आणखीन 1000 करा, 5000 करा, 10,000 करा. म्हणजे जेवढं तुम्ही मंत्राचे आवर्तन जास्त करता तेवढं तुम्ही श्रीमंत होता, तेवढं तुम्ही श्रीमंत होता. म्हणजे पैसा भरपूर येणार काय महाराज असं तुमचा विचार आला असेल. श्रीमंती 2 प्रकारची असते. एक आहे भौतिक संपत्ती, दुसरा आहे आध्यात्मिक संपत्ती. कधी क्षय न होणारी संपत्ती म्हणजे हे मंत्राच्या जपाने तुम्हाला मिळत असतो. म्हणून तुम्ही जप करत असताना किती झाले ह्याला फार महत्व नाही, किती प्रेमाने जप करतात त्याला फार महत्व आहे. 1008 करा म्हटल्यानंतर भरभर करून समाप्त केले की असं होत नाही. जसं तुम्ही जेवण करत असताना अत्यंत प्रेमाने जेवण करता. जर कोणी तुम्हाला 1,00,000 रुपये दिलं, ज्याचं मन लावून त्याच्या मोजणी करता, चुकले तर पुन्हा मोजता, तसं नाम जप करत असताना सुद्धा तेवढंच प्रेमाने, तेवढंच आदराच्या भावनाने, भक्तीने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जपतो नास्ति पातकम असं सांगितलेलं. जप करत असताना आपले मन नैमंतर शुद्ध होत जातो. म्हणून जप करत असताना तसंच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही किती वेळ श्वासोच्छ्वास करता, एक दिवसामध्ये किती वेळ श्वास घेता, किती वेळ सोडता. महाराज कोण मोजलेले आम्हाला काय माहीतच नाही. ठीक आहे, उद्या मोजायला सुरू करा, सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किती होतात तुम्हाला कळेल. परंतु आपल्या देशातील योगी लोकांनी ते मोजून ठेवलेलं आहे. एक स्वस्थ माणूस 24 तासामध्ये 21,600 वेळ श्वास घेतो आणि सोडतो. हे श्वास कोणाचे आहे? हवा कोणाची आहे? ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही विकत घेतले तर तुमचे होणार.
ऑक्सिजन सिलेंडर शिवाय तुम्ही जर श्वास घेत असेल तर प्रकृतीची आहे, झाडाने तुम्हाला ऑक्सिजन दिलेला आहे. म्हणून धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं वृक्ष देवो भव, वृक्ष सुद्धा देवचा असं सांगितले का, आम्हाला जगण्यासाठी तो ऑक्सिजन देत असतो. वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे, घरासमोर आजूबाजू एखादा झाड लावले तर एक झाड एक दिवसाला जवळजवळ 200 लोकांना जेवढं ऑक्सिजन पाहिजे तेवढं प्रोडक्शन करत असतं. एक माणसाला किती ऑक्सिजन पाहिजे आता माहीत होत नाही. ज्या वेळेत तुमच्या श्वासकोला त्रास होऊन व्हेंटिलेटरवर तुम्हाला ठेवल्यानंतर माहीत पडणार किती ऑक्सिजन सिलेंडर लागतात. तसं सर्वसाधारण सांगतात एक माणसाला जवळजवळ 8 सिलेंडर पाहिजे, ऑक्सिजनचे सिलेंडर 24 तासामध्ये. एक सिलेंडरची किंमत किती आहे? 400, 500, 400 काय असतील. परंतु एक माणसाला केवळ श्वासोच्छ्वास घेण्यासाठी जर झाडाचे तुम्हाला ऑक्सिजन नाही मिळाले, जसं पाणी विकत घेऊन पिता तसं जर ऑक्सिजन विकत घेऊन तुम्हाला श्वासोच्छ्वास करण्याची जर पाळी आली तर जवळजवळ 3-4 हजार रुपये तुम्हाला एक दिवसाला लागतील. परंतु एवढं 3-4 हजार रुपयाचे ऑक्सिजन देव तुम्हाला फुकट देतो. तुम्ही काय देवाला हे देत नाही, पैसा देत नाही, झाडातून मिळत असतो. परंतु देवाने दिलेले ऑक्सिजनमुळे आपण जीवित आहोत. ऑक्सिजन नाही मिळतं, अनेक लोक कोरोनामध्ये मेलेले तुम्हाला माहीतच आहे. परंतु देव आम्हाला जगण्यासाठी ऑक्सिजन देतो. देवाने दिलेले ऑक्सिजन आपण 21,600 वेळ घेतो. पैसा द्यायचा नाही देवाला. एक श्वासाला एक नाम जप, एक श्वासाला एक नाम जप, म्हणजे देवाचे ऋणाम राहू शकत नाही. म्हणजे रोज तुम्ही श्वासोच्छ्वास घेता म्हणजे तुम्हाला 21,600 वेळ जप करावा लागणार आहे. तुम्ही म्हणणार माझ्याकडनं होणार नाही एवढं. मग ठीक आहे, तेवढं होत नसेल तर जेवढं तुम्ही श्वास घेता तेवढं तुम्हाला नाम जप करणं शक्य होत नाही. जेवढं नाम जप करतात तेवढं श्वास घ्या, बाकी वेळी नाक तोंड बंद करून गप्प बसा. काय होणार आहे? सीधा कैलासलाच जाणार. म्हणजे देवाने एवढं उपकार आपल्यावर केले, आपल्या 100 वर जीवन जगण्याच्या संधी दिले. त्यांचे नाम जपाने त्यांना काय होणार नाही, परंतु त्यांच्या नाम जप केल्याने आपला अंतःकरणाची शुद्धी होणार, मन पवित्र होणार आणि खूप मोठा पुण्याचा साठा आपल्याला मिळणार आहे. म्हणून उद्या दीक्षा घेतल्यानंतर जास्तीत जास्त जेवढं शक्य आहे तेवढं सर्वांनी जप अवश्य केलं पाहिजे. देवाच्या सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे, सकृदुच्चार मात्रेण पंचाक्षर महामनोह. पंचाक्षर महामंत्राचे एवढं महत्व आहे, जरी तुम्ही भक्तीने एक वेळ केले तरी सुद्धा तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. सकृदुच्चार मात्रेण एकदा बोलले तरी सुद्धा जीवन कल्याण. किती आनंद झाला तुम्हाला. 21,600 सुटला महाराज, एकटे आलेत बरं झाला.
परंतु तेवढं तरी मनाने जरी जप केलं तरी सुद्धा त्याचे फल तुम्हाला मिळत असतं. एक सुंदर कथा आहे. अनेक लोकांना कथा माहीत असतं, फक्त स्मरण करून देतो आम्ही. आपले बेळंके महाराज सारखे एक शिवाचार्य होते. शिवाचार्यांचे काय कर्तव्य असतो? कमीत कमी वर्षातून एकदा तरी शिष्यांच्या घरी फेरी घालून आपल्या शिष्यांच्या घरामध्ये कोणाचा नवीन जन्म झाला, दीक्षा झाले की नाही बघून त्यांना संस्कार करणं त्यांचे कर्तव्य असतं. तसं पूर्वी काळी अविभक्त कुटुंब असायचे. एका घरामध्ये जवळजवळ 100 लोक मिळून राहत होते त्यांच्या घरामध्ये. गुरु महाराज यायचे, सगळ्यांना योगक्षेम करून जे जे दीक्षा गेली त्यांना दीक्षा द्यायचे, जायचे. परंतु त्या 100 लोकांच्या परिवारामध्ये एक माणूस दीक्षा न घेता तसं राहून गेला होता. गुरु महाराज आले की घर सोडून पळून जायचे. गुरु महाराजात हाती सापडले की दीक्षा देणार, पूजा करा, जप करा म्हणणार म्हणून तो पळून जायचे. त्यांचा वडील होता, 100 वर्ष वय झाला होता. त्यांचा हा मुलगा होता 30-40 वर्षाचा, परंतु त्यांची दीक्षा झाला नाही. वडिलाच्या मनामध्ये एक चिंता होती, घरातील सगळ्यांची दीक्षा झालेली, फक्त एक माणूस न दीक्षित राहिलेला आहे, ह्यांची दीक्षा कसं व्हायचे? गुरु महाराजाने त्याने विनंती केले, महाराज तुम्ही घरी येताना सांगून पत्र लिहून येता. पूर्वी काळची कथा आहे. तुम्ही न सांगता एकदा आपल्या घरी या, तो सापडेल, मग त्यांची दीक्षा आपण करून टाकू. एकदा महाराज आले न सांगता. घरामध्ये होता, घराला 2 दार होते, एक महाद्वार, एक पिछडा वाराद्वार. गुरु महाराज घरात आल्यानंतर सगळे मिळून दोन्ही दार बंद केले, हे पळून जाऊ नये म्हणून. मग तो मोठा घर होता, 40-50 खोल्या होत्या. एक खोल्यातून दुसऱ्या खोल्या असं पळत होता तो, गुरुच्या हाती सापडू नये म्हणून. गुरु महाराज जिद्द करूनच आले होते, ह्यांना दीक्षा द्यायचेच म्हणून. आणि तो जिथं जिथं पळत होता त्यांच्या मागा महाराज सुद्धा पळून जात होते. शेवटी देवघरामध्ये तो सापडला. महाराज त्यांचे हात धरले. थोडासा पैलवानच होते महाराज. आणि त्यांना खाली पाडून छातीवर बसले, गळ्यावर हात ठेवून म्हणाले, तू दीक्षा घेतले तर सोडतो, नसेल तर गळा दाबून तुला मारून टाकतो. तो म्हणला, महाराज मारले तरी हरकत नाही, मी काय तुमच्याकडून दीक्षा घेणार नाही. मग महाराज घाबरले. अरे हे मरण्यासाठी तयार झालं तर त्यांना काय शिक्षा देता येते? मग ह्याला भिव घालायचं, थोडं प्रेमाने सांगावं म्हणून, तसं नाही बाळ, तुला मारायचं म्हणजे मारणार नाहीये, परंतु फक्त तू दीक्षा घे. तुझ्या घरातील सर्वांची दीक्षा झाल्या, तुझ्या बायकोची दीक्षा, मुलाबाळांच्या झाल्या, फक्त तुझ्या झालेलं नाही. तू एकदा माझ्याकडनं दीक्षा घे. तो म्हणला, मला घ्यायचं नाही, घ्यायचं असेल तेव्हाच घेतले असते, आता कशाला घेणार, मी घेणार नाही. महाराज विचार केले, हे तर घेणार नाही, परंतु ह्यानं दिलंच पाहिजे. आपल्या कमंडलूमध्ये
एक वस्त्रामध्ये लिंग बांधूनच घेऊन गेले होते. कसं तरी खाली पडला होता, त्यांच्या हातात घेऊन त्यांच्या गळामध्ये लिंग बांधले आणि बळजबरीने त्यांच्या उजव्या कानामध्ये ओम नमः शिवाय मंत्र उपदेश करून टाकले. महाराज म्हणाले, हे मंत्र ऐकले की नाही ऐकले विचारावं म्हणून महाराज म्हणाले, मी काय म्हणलो तो म्हण एकदा. तो म्हणा नाही म्हणणार. अरे एकदा म्हण. नाही म्हणणार. अरे बाबा एकदा म्हण. नाही म्हणणार. असं नाही नाही होत होता. गुरु महाराज म्हणले, काय नाही म्हणणार. तो म्हणला, ओम नमः शिवाय म्हणणार नाही. महाराज म्हणले, तुझी दीक्षा झाली. आज तुमच्या घराण्याचे पूर्ण गुरु मी झालो. सगळ्यांना दीक्षा दिल्याबद्दल. मग महाराजांना समाधान झाला, घरच्या लोकांना समाधान झाला. गळ्यात लिंग बांधले, कानात मंत्र दिले, मंत्र वधवून घेतले, समाधान झाला घेतलेले. गुरु महाराज गेले. हा गळ्यात लिंग बांधून घेतला तो कधी उघडला नाही, पूजा पण केला नाही. बांधलेले बांधूनच होता. आणि एक दिवस सुद्धा पुन्हा मंत्राचा जप सुद्धा तो केला नाही. शेवटी त्यांना वय झाला, शिवैक्य झाले. शिव झाल्यानंतर त्यांचे जीवाला घेऊन यमदूताने त्यांना घेऊन गेले. जात असताना त्यांना यमलोकात घेऊन गेले. यमासमोर त्यांना ठेवले. यम चित्रगुप्ताला बोलावून घेतला. चित्रगुप्त म्हणजे आमचे पुण्य पापाचा हिसाब करणारा सीए, गव्हर्नमेंट देवाचे सीए लोक आहे. चित्र म्हणजे प्रकट रूपाने केलेले पुण्य पापाचे हिसाब जो त्याचं चित्र आहे. कोणाला न कळता केलेले पुण्य पापाचे हिसाब लिहितो त्याला गुप्त म्हणतात. त्या दोघांना बोलावून घेतले. अरे बाबा, हे भूलोकातून आलेलं आहे, ह्याच्या थोडा खतावाने उघडा. पुण्य पाप काय आहे तेवढा बघू. ते खतावाने उघडले. त्यांच्या पुण्याच्या कालम मध्ये एकच वडी लिहिला होता की हे बळजबरीने एकदा पंचाक्षर मंत्राचे उच्चारण केलेलं आहे, बाकी सगळं पापच पाप आहे. मग ह्याला काय करायचं. एक वेळ मंत्र जप केल्याचं फळ काय आहे. चित्रगुप्त म्हणाले, आम्हाला माहित नाही. यमाला माहित नाही, चित्रगुप्ताला माहित नाही. ते सगळे म्हणे, चला आपण ब्रह्मदेवाला विचारू. त्यांना घेऊन ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला विचारले की ब्रह्मदेवा, तुम्ही चतुर्वेदी आहे, 4 वेदाचे विद्वान आहे. एक माणूस एकदा मंत्र जप केल्यानंतर त्याचे काय फळ द्यायचे. ब्रह्मदेव म्हणाला, माझ्या खतावणीमध्ये पुस्तकमध्ये 108चे हिसाब आहे, 1000चे आहे, 1 लाखाचे. एकाचे नाही, मला माहित नाही एकाचे काय होत. मग चला, तुमच्यापेक्षा मोठा अधिकारी कोण आहे. विष्णू भगवंत वैकुंठाला जाऊ. तो माणूस म्हणाला, मला इकडे तिकडे हिंडू नका. मी भूलोकातून थकून आलेला आहे, तुम्ही यमलोकात आणले तर ब्रह्मलोक पर्यंत घेऊन आले. ठीक आहे, पुढच्या लोकात मी काय येणार, तुम्ही जाऊन विचारून या, काय द्यायचं ते तुम्ही द्या. अरे तुला सोडून काय उपयोग, तुला घेऊन जावा लागतो. मग मी येणार नाही.
मग येणार नाही म्हणल्यानंतर ब्रह्मा यम चित्रगुप्त विचार, मग काय करायचं, कसं घेऊन जायचे. मी त्याने एक पालखी तयार करू. तुम्ही 24 तारखेला पालखी करणार आहे ना, तसं एक पालखी तयार करू, त्याच्यामध्ये बसून घेऊन जाऊ. त्याला वाटलं चांगला चान्स मिळत आहे. बोलोकामध्ये फक्त जगद्गुरूंना पालखीमध्ये बसवितात. जर बाय चान्स मला बसण्यास संधी मिळाली, कशाला सोडायचं, ठीक आहे बसतो, पालखी घेऊन या म्हणला. त्याला पालखीमध्ये बसविले आणि 4 लोक आपल्या खांद्यामध्ये पालखी घेऊन वैकुंठापर्यंत गेले. वैकुंठामध्ये जाऊन विष्णू भगवंताला विचारले, विष्णू भगवंता तुम्ही सुद्धा महामंत्राचे जप करता, तर एक वेळ महामंत्राचे जप केलं त्याचं काय फल द्यायचं सांगा. तो म्हणला मी जप करतो, शिवनामाचे जप मी करतो, परंतु फलाबद्दल मी कधी विचार केलेले नाही. मी लोकांना सांगतो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जगातील सर्व लोकांना मी सांगतो तुम्ही कर्म करा, फलाची अपेक्षा न करा म्हणून. त्यासाठी मी कधी फलाबद्दल विचार केला मला काय माहीत नाही. आपण सुप्रीम कोर्टकडे जाऊ, म्हणजे शिवाकडे जाऊ. मग विष्णू भगवंत सुद्धा त्या पालखी घेतला खांद्यामध्ये. ब्रह्मा विष्णू चित्रगुप्त हे सगळे त्यांना पालखीमध्ये बसून कैलासमध्ये गेले. महादेव ध्यानस्थ बसला होता. हे सगळे तिथे जाऊन हर हर महादेव असं जय जयकार केले. ह्यांच्या जय जयकार ऐकून महादेव डोळा उघडून बघितला, पालखी कैलासमध्ये आलेली आहे. अरे भूलोकातील पालखी कैलासमध्ये कशी काय आली, कोणाची पालखी आहे. म्हणजे पालखीमध्ये बसलेले माणूस आहे, परंतु पालखी घेतलेले लोक कोण आहे. यमदेव आहे, चित्रगुप्त आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे. एवढं मोठे मोठे लोक पालखी घेतले म्हणजे बसलेले व्यक्ती किती मोठा असेल. असं महादेव आला तिथं बसत, तो पळत आला महादेव पालखीपर्यंत. पालखीमध्ये बसलेल्या त्या जीवाला जवळ घेतला, त्याचे पाठीवर हात फिरवले, डोक्यावर हात फिरून त्याने घेऊन आले आणि आपल्या सिंहासनामध्ये जवळ त्यानं बसवून टाकले महादेवाने. हे सगळं खालीच उभे आहे. ब्रह्मा विष्णू चित्रगुप्त ब्रह्मा सगळे खाली उभे आहेत. ते म्हणले रे भोळाशंकर काय केला, थोडा विचारलं तर पाहिजे होता कशाला आणले म्हणून. परंतु ज्या वेळी महादेव सोबत घेऊन बसला त्यावेळी त्यांना विचारले का हो कसं काय आलंय. हे अगोदर विचारायचं महादेवा, तुम्ही तुमच्या बगलमध्ये जे बसलेले माणूस आहे ना, तो जीवनामध्ये फक्त एकदा, ते सुद्धा गुरुच्या बळजबरीमुळे एकदा तुझ्या नामस्मरण केला होता. तर एकदा मंत्र जप केल्याने काय फळ मिळतो म्हणून आम्ही विचार केलो. यमदेवाला माहीत नाही, चित्रगुप्ताला माहीत नाही, ब्रह्माला माहीत नाही, विष्णूला सुद्धा माहीत नाही. शेवटी तुम्हाला विचारा म्हणून आम्ही आलो. तुम्हाला न विचारतो तुम्ही सोबत जेवण बसून घेतला. काय महादेवा बोळा शंकरा. महादेव म्हणाला तुम्हाला एवढं कळत नाही,
एकदा जप केल्याच्या पुण्याने पालखीमध्ये बसून कैलासला आलेला आहे तो. हे पुण्य एक वेळ मंत्र पठन केल्याच्या पुण्याने आलेलं आहे. म्हणून सिद्धांत शिखामणी मी सांगितले, सकृत उच्चार मात्रेण पंचाक्षर महामनो. पंचाक्षर महामंत्र मंत्रांचे राजा आहे. एक वेळ तरी भक्तीने तुम्ही जप केले तरी सुद्धा तुम्हाला शिवस्थान प्रदान करणार आहे. तो तरी जप करून कैलासला गेला, तो एकदाच केला होता. तुम्ही 100दा करणार आहे, 1000दा करणार आहे, 10,000 करणार आहे, म्हणजे तुम्हाला कैलास जायची गरज नाही, कैलासच सांगलीला उतरून येणार आहे. म्हणजे महादेवाकडे तुम्ही जायचं नाही, महादेवच तुमच्या जवळ येणार आहे. असा कार्यक्रम उद्या होणार आहे. महादेव इष्टलिंग रूपाने तुमच्या जवळ येण्यासाठी तो कातुर आहे. कोण घेणार मला, कोण घेणार म्हणून. म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, उद्या जे दीक्षा समारंभ आहे, योगायोगाने उद्या अयोध्यामध्ये बालराम मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. बरोबर आहे, त्याच मुहूर्तामध्ये तुमच्या इष्टलिंगामध्ये तुमच्या प्राणप्रतिष्ठापना होऊन जीवनभर पूजा करण्यास संधी तुम्हा सर्वांना मिळणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. कालच आम्ही सांगितलं, हा मुहूर्त पुन्हा कुठल्या युगामध्ये मिळणार काय माहित नाही. संपूर्ण जगातील लोकांचं लक्ष प्राणप्रतिष्ठापनाकडे आहे. अशा भव्य दिव्य मुहूर्ताचे लाभ सांगलीकरांना मिळालेले म्हणजे किती जन्माचे तुमचे पुण्य काय सांगता येत नाही. उद्याच्या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक संख्येने तुम्ही दीक्षा घेऊन इष्टलिंग धारणा करून महामंत्राचे जप करून तुमचे जीवन पावन करून घ्या, असं सर्वांना सूचना देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. हर हर महादेव.